नमस्कार. डॉक्टर दीपक शिकारपूर सर हे मराठीतील एक बहुपरिचित तंत्रज्ञान तज्ञ, लेखक, समाजसेवक आणि विचारवंत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी म्हणून डॉक्टर दीपक शिकारपूर हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सतत वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी अभियांत्रिकी पदवी, व्यवस्थापन क्षेत्राचे पदव्युत्तर व IT व्यवस्थापनाची PhD हे उच्च शिक्षण घेतले. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा त्यांनी टाटा उद्योग समूहापासून केला. सुमारे 16 वर्ष विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्यावर त्यांनी तंत्र उद्योजक व्हायचा निर्णय घेतला. सध्या ते कायनेटिक कम्युनिकेशन्स व बडवे उद्योग समूहाचे संचालक आहेत. आपल्या व्यावसायिक कामकाजासाठी त्यांनी आतापर्यंत 40 देशांना भेट दिली आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार व बहुमान प्राप्त झाले. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी सांगता समारंभात माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्राची गिरीश शिखरे हा पुरस्कार प्राप्त झाला. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया या राष्ट्रीय संगणक संस्थेचे ते माजी अध्यक्ष व मानद सदस्य आहेत. तसेच रोटरीच्या जागतिक अध्यक्षांच्या हस्ते त्यांना विशेष मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एक संगणक व्यावसायिक म्हणून यश मिळवण्यात त्यांनी धन्यता मांडली नाही, तर ग्रामीण व निमशहरी भागातील मराठी भाषिक नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार हे आता त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले आहे. गलिलठ्ठ पगाराची परदेशी नोकरी करायचे टाळून मराठी प्रदेश, भाषा व माणूस यांच्यासाठी आपले कार्य त्यांनी सीमित केले. विविध वृत्तपत्रातून येणारे लेख, जवळपास 70हून अधिक पुस्तके, अभ्यासपूर्ण व्याख्याने, समुपदेशन या मार्गाने ते उद्याची युवा पिढी सक्षम व कौशल्यपूर्ण घडवू इच्छितात. त्यासाठी ते अनेक उपक्रम राबवित असतात. खरं तर खेड्यातील हजारो विद्यार्थी या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये शिकण्यासाठी येतात आणि त्यांचे निर्धारित केलेले स्वप्न ते पूर्णत्वास नेतात. या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये सर्वांगीण विकासातून युवा सक्षमीकरणाची वाट विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. पुन्हा एकदा मी आपले विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. रेग्युलर आपल्याला देणगी देत असतात. अनेक देणगीदार आणि अनेक चांगल्या लोकांना त्यांनी समितीशी जोडून दिलेले आहे. केवळ विद्यार्थी या दृष्टिकोनात त्यांचं पुनश्च आपण नमस्कार. येतंय का मागं ऐकू? आज तुषारनी मला जो कार्यक्रम सांगितला आणि तुमचं कौतुक झालं, तर ज्यांचं कौतुक झालं त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. कारण कुठलंही कौतुक हे तुम्हाला हुरूप देतं आणि अजून काहीतरी जास्त गोष्टी कराव्यात असं तुम्हाला जाणीव करून देतं. तर मी काही खूप बोलणार नाही आहे, कारण ही बोलण्याची वेळ नाही. पण तुषारला मी अनेक वेळा फोन करून सांगतो की हे असं काहीतरी कर वगैरे. तो काय नंतर काय करतो मला माहिती नाही, पण मी सांगायचं काम करतो. कारण त्यांनी मला एक सल्लागार समिती म्हणून एक समितीत नेमलेलं आहे, त्यामुळे ते मी काम करतो. तर मी काही तुम्हाला खूप सूचना देणार नाही, पण काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण आता आपलं जग हे एका विशिष्ट वेगळ्या प्रकारे संक्रमणावस्थेत आहे. तुमच्यावेळी किती लोक पेपर वाचतात किंवा जगात काय चाललंय हे तुम्हाला माहिती आहे का? सध्या एक नाव सतत आपल्या फ्रंट पेजवर असतं आणि तो भारतीय व्यक्ती नाही. असं कोण सांगा भाऊ? डोनाल्ड ट्रम्प. आता त्या व्यक्तीनं सगळं जग हलवून टाकलंय, विशेषतः अर्थव्यवस्था जर आपण बघितली. आणि त्याचा तुमच्यावर थेट नाही पण अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. कारण तुम्ही आता साधारण 19 ते 20 वयोगटात आहात आणि तुमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे सांगा भाऊ? सगळ्यांच्या पुढचा म्हणजे नोकरी. आणि मी तुम्हाला हेच सांगतो की नोकरी हेच ठेवा, छोकरी ठेवू नका.
फोकस राहा. म्हणजे तुम्ही अर्जुनाकडनं तो एक धडा शिकलाय का, द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्यातला? त्याला विचारलं बघ तुला काय दिसतं, तो म्हणतो मला पोपटाचा डोळा दिसतोय, बाकी काही नाही. तर हा फोकस ठेवा. तुम्ही विविध शिक्षण संस्थात शिकता, तुमचे डायव्हर्स बॅकग्राऊंड आहेत. तुम्ही जर IT असाल तर मी तुम्हाला 1-2 तासाचे वेगळं लेक्चर देईन, तो वेगळा इश्यू आहे. आणि मी तुषारला सांगतो की तुम्ही सगळ्या समितीमधले जे फक्त IT स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मला एकदा वेगळं बोलव, त्यांच्यासाठी मी वेगळं काहीतरी सांगेन. पण हा फोकस ठेवा. आणि मी तुम्हाला एक सांगतो की आता मॅडम अकॅडमिक लीडर आहेत, पण मी उद्योगात गेले 40 वर्ष काम केलं आणि माझ्या हे एक लक्षात आलं की पदवीला आयुष्यात मर्यादित महत्त्व आहे. हे लक्षात ठेवा, आहे महत्त्व. आणि मी ते आधीच सांगितलं की पदवीमुळे एक काम होतं की तुमचं लग्न नक्की होतं. मग तुम्ही पदवीधर होता म्हणजे सोशल स्टेटस म्हणतात त्याला, सामाजिक प्रतिष्ठा मिळते. पण फक्त पदवी ह्याच्यावर तुम्ही जर करिअर, नोकरी किंवा उद्योगधंदा ह्याच्यावर जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुमचं काही होणार नाही. आणि यासाठी मी खूप लेखन केलेलं आहे. तर तुम्ही आपल्या करिअरला राईस प्लेट समजा. त्यातलं पदवीचं महत्त्व हे फक्त 35% आहे. आता उरलेले 70% काय, त्याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे स्किल्स, कौशल्य. आणि ती कौशल्य पण 2 भागात आहेत, सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स. तर त्यातली सॉफ्ट स्किल्स जी महत्त्वाची आहेत ती म्हणजे परदेशी भाषा, इंग्रजी, आणि अजून एक त्यातलं मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो जपानी. आणि सध्या ह्या 2 गोष्टी तुम्ही अतिशय युद्ध पातळीवर प्राप्त करा, कारण नाहीतर तुमची प्लेसमेंटच होणार नाही. विशेषतः जे 2nd इयर 3rd इयर वगैरे स्टेजची जी मुलं आहेत, आपली मातृभाषा छान आहे, मराठी छान आहे, पण दुर्दैवाने जग मराठीत काम करत नाही. त्यामुळं जर आपल्याला पुढं जर कमर्शियल जगात यशस्वी व्हायचं असेल, आता मी माझं उदाहरण सांगतो. माझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झालं, पण माझं टाटा ग्रुपमध्ये सिलेक्शन झालं आणि आम्हाला पहिल्या 6 महिने जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल्सचा खूप मोठा वाटा होता. आणि माझं व्यक्तिमत्व बदललं. मग नंतर मी 40 देश फिरलो वगैरे. त्यामुळं मराठीत शिक्षण झालं. आपण कुठनं आलो, माझं शिक्षण सोलापूर सांगलीला झालं. त्यामुळं असं तुम्ही समजू नका की काहीतरी तुम्ही इन्फिरियर आहात. तुम्ही केपेबल आहात, सगळे तुमच्याकडं कौशल्य आहेत. आता फक्त तुम्ही कुठल्या प्रकारे जाता याच्यावर तुमच्या यशाचं मूल्यमापन होईल. तर ही सॉफ्ट स्किल्स महत्त्वाची आहेत आणि ही जवळजवळ प्राप्त करा. आणि सध्या जमाना सर्टिफिकेशनचा आहे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला येते याला महत्त्व नाही. म्हणजे आता जर महाभारत घडलं आणि जर हा अभिमन्यू आला, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की चक्रव्यूह मला भेदायचं आहे, मग तो म्हणतो की मी आईच्या उदरात शिकलो. 21व्या शतकात असं होणार नाही. त्याला ते सगळे धुरीण म्हणतील की तू मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड चक्रव्यूह ब्रेकर आहेस का, असशील तर आम्ही तुला संधी देऊ. तर हे सर्टिफिकेशनचं महत्त्व आहे. तर ही तुम्ही प्राप्त करा. इंग्लिशमध्ये उत्कृष्ट सर्टिफिकेशन आहे ते बिझनेस इंग्लिश बाय युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज. इथं ब्रिटिश लायब्ररी म्हणून एक जागा आहे. पूर्वी त्यांचं ऑफिस FC रोडला होतं, आता त्यांची शिफ्ट झाली आहे. तिथं उत्कृष्ट पब्लिकेशन्स आहेत. आणि शक्य झालं तर तुम्ही समितीने त्या ब्रिटिश काउन्सिलची मेंबरशिप घ्या आणि उत्कृष्ट जर्नल्स, जगात काय चालतं हे तुम्हाला तिथं कळेल. तुम्ही जाऊन तिथं वाचू शकता. आणि तिथंच ही बेक सर्टिफिकेशनची परीक्षेचं केंद्र आहे. बेक इज बिझनेस इंग्लिश सर्टिफिकेशन. त्याचे 2 लेवल्स आहेत, बेसिक आणि ॲडव्हान्स. आता हे झालं की तुम्ही कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये एलिजिबल होता काही ठिकाणी. दुसरी जी बाब आहे ती म्हणजे जपानीची. तर जपान मी का सांगतो, तर जपान हा जगातली ही 3री अर्थव्यवस्था आहे. सध्या वाद आहेत की भारत 3री आहे का जपान आहे, पण आपल्यात फरक खूप कमी आहे. पण आपण घटकाभर समजू की जपान 3 आहे आणि आपण 4 आहे, किंवा ते 3 आहेत आपण काय जे काय आहे ते. फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की जपानचं सरासरी आयुर्मान किती आहे. ॲव्हरेज एज ऑफ जपान कधी ऐकलंय का तुम्ही? कॉमन सेन्सनी जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे. तिथं फक्त वृद्ध लोकच राहतात आणि गेले 16 वर्ष तो देश निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथवर आहे. म्हणजे आपल्या एक्झॅक्ट उलटं. आणि त्या सरकारला कळत नाही की आपल्या लोकसंख्या वाढवायची कशी. तिथले जे सो कॉल्ड युवक युवती आहेत त्याच्यात 2 गट आहेत. 50% लोकांना लग्नच करायचं नाही. हा एक सध्या एक विचित्र ट्रेंड जगभर आहे. आणि मला पुण्यात पण असे लोक सापडतात की लग्नच नाही करायचं. आता हे बरोबर का चूक माहिती नाही, पण त्यामुळं लोकसंख्या वाढ कमी होते. आणि अजून एक मोठी कॅटेगरी आहे जी एक डिंक म्हणतात, डबल इन्कम नो किड्स. दोघे नवरा बायको मिळवतात आणि मुलं नकोत आम्हाला. आता हे प्रमाण जपानमध्ये खूप आहे, त्यामुळे त्यांची लोकसंख्या वाढत नाही.
तर ही जपानची परिस्थिती आणि भारताची एक्झॅक्टली उलटी आहे, मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पण जपानचा भारतीयांवर खूप विश्वास आहे आणि त्यांना भारतीय लोकांनी आपल्या देशात येऊन काम करावं असं वाटतं प्रकर्षाने. त्यामुळं जगात जपान हा एकमेव प्रगत देश आहे की जिथं भारतीयांना रेड कार्पेट ट्रीटमेंट आणि तुम्हाला इक्वल ट्रीटमेंट. तुम्ही पेपरमध्ये वाचा कायम की युरोपमध्ये किंवा अमेरिकेत कॅनडामध्ये भारतीयांवर गोळीबार होतो, कुठला तरी एक माथेफोर येऊन कालच झाली होती अशी. पण जपानमध्ये तुम्ही असं कधी ऐकणार नाही, कारण जपानी लोक असलं काही करणार नाहीत. त्यांना माहिती आहे की त्यांना भारतीय लोक पाहिजेत. जपानमध्ये असे अनेक उद्योजक मला माहिती आहे, त्यांचं एक केंद्र पण आहे आणि मी एका कंपनीच्या बोर्डवर आहे. त्यांना पण ऑफर आली की असे वृद्ध लोक आहेत ज्यांचे उद्योग आहेत आणि तुम्हाला म्हणून मी सांगतो मॅडम की ते म्हणतात की आमचा उद्योग तुम्ही ॲज इज व्हेअर इज बेसिसवर घ्या, नो मनी. मला फक्त एक कंपनी बंद नाही करायची आणि तुम्ही जपानमध्ये राहा, तुमच्या देशात एखादी ॲक्टिव्हिटी करू शकता, पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जपानमध्ये राहा. एवढ्या स्टेजला लोक आलेली आहेत तिथं आणि नोकरीसाठी तिथं सर्व ब्रँचेसना अमर्याद संधी आहेत. म्हणजे नर्सिंगपासून IT, इंजिनियर, कॉमर्स, तुम्ही जे काय म्हणाल, तू योगा शिक्षक म्हणतो, तिथं योगा शिक्षकाला पण करिअर आहे. आता ह्याच्यात फक्त एकच बॉटलनेक म्हणजे अडथळा आहे आणि कुठला सांगा बघू? हां, कसला? भाषा. बरोबर. आता तुम्हाला समस्या पण कळली आणि त्याचं उत्तर पण कळलं. मग आता फक्त प्रॉब्लेम काय, जिथं भारतीय लोक कमी पडतात म्हणजे आपण समस्या सोडवतो पण आपण अंमलबजावणी करत नाही. आता मी जर शिक्षण मंत्री झालो, जसं तो आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक दिवस तो अनिल कपूरचा एक नायक म्हणून पिक्चर आहे आणि मुख्यमंत्र्यावर त्यांनी खूप गोष्टी केल्या. मला जर कोणी मुख्यमंत्री केलं तर मी एकच करीन महाराष्ट्रामध्ये, सगळ्यांना जपानी भाषा कंपल्सरी करीन, काही करणार नाही. बाकी मुलं आपोआप त्यांचं करिअर वाढेल. आणि मला आयुष्यात एक कळलेलं आहे की कुठलंही कौशल्य कधीही वाया जात नाही. तुम्हाला हे माहिती आहे का की लाईव्हलीहूड स्किल्स महत्त्वाचे आहेत आणि जी समितीमध्ये उत्कृष्टरित्या तुम्हाला मिळतात. आता तुमच्या वेळी किती लोकांना बऱ्यापैकी स्वयंपाक करता येतो? बऱ्यापैकी, मी खूप चांगला नाही म्हणत, म्हणजे पोळी भाजी, कोशिंबीर भाजी. आता हे प्रमाण कमी आहे आणि तुम्हाला जर आता दिवाळीची सुट्टीला तुम्ही जात असाल तर तुमच्या घरी एक गुरु आहे, माहिती आहे का तुम्हाला? ती म्हणजे तुमची आई. आज तुम्ही काय करा की या दिवाळीच्या सुट्टीत स्वयंपाक शिकून घ्या. आता याचा फायदा कुठं होतो मी तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा प्रगत देशांमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता नोकरी गेल्यावर करणार काय तुम्ही? तर ज्यांना इंडियन फूड कुक करता येत होतं त्यांचा प्लॅन बी सुरू झाला आणि त्या बेसिसवर अर्थार्जन सुरू झालं. आणि ह्याची एक उत्कृष्ट उदाहरण हे तुम्ही गुगल करू शकता. एक मँगलोरची मुलगी होती, हेब्बाळ, तिचं आडनाव पण हेब्बाळच आहे आणि तिची नोकरी गेली. तिच्या नवऱ्याला होती पण ती जाणार होती. मग ती काय करायची, तिच्या आईला फोन करायची व्हिडिओ कॉलवर आणि ती तिला रेसिपीज विचारायची की आज मी काय करू घरी. आणि मग ती तिच्या नवऱ्याने ते रेकॉर्ड करणं सुरू केलं आणि मग ते त्याचा यूट्यूब चॅनल केला. आत्ता परिस्थिती अशी आहे की हेब्बाळ किचन हे दक्षिणात्य साऊथ इंडियन फूडसाठी नंबर 1 चॅनल आहे आणि त्याला गुगल तिला महिन्याला 5 लाख रुपये देतं. आणि त्याच्या बेसिसवर तिने एक वेगळं करिअर केलं ऑन कुकिंग स्किल्स. पण हे जाऊ दे, मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगतो. मी टाटामध्ये होतो आणि आम्ही इंडियन प्रोग्रॅमर्स अमेरिकेत पाठवायचो. न्यूयॉर्कमध्ये आमचं ऑफिस होतं आणि मी एक बॅच बघितली होती की 30 मुलं होती. त्यांना न्यूयॉर्क न्यूजर्सीत आम्ही प्लेस केलं होतं. 1 वर्ष होतं आणि त्या काळात, म्हणजे हे 90च्या दशकातलं सांगतोय, त्या काळात त्यांना $1200 लिव्हिंग अलाउन्स होता. त्या काळात हे H1B ट्रम्प वगैरे भानगडी नव्हत्या आणि ते $1200 मॅक्झिमम सेव्ह करण्यासाठी ते जायचे. मग मी त्यांच्या असंच एक फंक्शन आम्ही न्यूजर्सीला घेतलं आणि तिथं मला एका मुलांनी सांगितलं, तिथे एक मोहन नावाचा मुलगा होता, तमिळ मुलगा. तर ही मुलं मुली एक साधारण 10-12 एका कॉम्प्लेक्समध्ये राहत असत, 2-3 फ्लॅटमध्ये. मग त्यांना हे लक्षात आलं की आपल्याला हे अमेरिकन फूड आपण तिथं खायचा प्रयत्न केला तर आपले पैसे जात आहेत आणि हे जर आपण खायला लागलो तर एकतर आपलं आरोग्य जाईल आणि आपले पैसे जातील, आपलं सेव्हिंग काय होणार नाही. मग काय करायचं? मग त्यांनी एक मिठाईवाला, एक गुजराती स्टोअर होतं राजभोग म्हणून, त्याच्याशी डील केलं की तू आम्हाला एक वेळचं अन्न दे, डिनर, काहीतरी बेसिक काय छोले भटोरे वगैरे काहीतरी कर. आणि मग त्यांचं ठरलं की महिन्याला $150 आणि मग तो म्हणाला मी ब्रेकफास्ट पण देत होतो मला, कधी सगळे जवळचं होतं. मग हे तो मोहन ऐकत होता. मग तो घरी गेल्यावर त्यांना म्हणाला की मी ह्याच्याहून तुम्हाला उलटं बेटर डील देतो, तुम्ही ते $150 नका देऊ, मला $125 द्या, मी तुम्हाला घरी कुक करून देईन सगळं आणि डबे आणून द्या, मी तुम्हाला ब्रेकफास्टचा डबा देईन. आणि तो 4ला उठायचा आणि स्वतःचा डबा भरवायचा, त्यांचे डबे बनवायचा
आणि 1 तास तो म्हणायचा मी लवकर येतो. हे त्यांनी कष्ट केले आणि त्याचा नेट काय झालं बघा, 100x10 त्याला $1000 एक्स्ट्रा मिळाले. आणि 1 वर्षात मॅक्झिमम पैसे सेव्ह करून आलेला माणूस म्हणजे मोहन. आणि हे स्किल त्यांनी कुठलं एनकॅश केलं तर कुकिंग स्किल. असंच आहे सॉफ्ट स्किल. हार्ड स्किल्समधलं सगळ्यात सध्याचं मोस्ट सुपिरियर स्किल आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे तुम्ही सर्वांनी शिकलं पाहिजे. विशेषतः चॅटबॉट वापरायचे कसे, त्याचं एक सायन्स आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आणि तुम्ही कुठल्याही ब्रँचला असला तरी या क्षेत्रापासून तुम्ही दूर राहू शकत नाही. ज्यांना शिक्षक व्हायचे, तुम्ही काय पॉलिटिशियन, काय तुम्हाला आयुष्यात जे काय करायचं आहे तिथं तुम्ही स्मार्ट IT यूजर आणि AI यूजर असलंच पाहिजे. आणि ह्यासाठी काही तुम्हाला मार्गदर्शन लागलं तर मला आवर्जून सांगा. आता मी तुम्हाला 2 बातम्या सांगतो, ह्या तुम्ही पण वाचलेल्या आहेत. पण आपलं होतं काय की तुम्ही नको त्या बातम्या वाचतात. कारण आपल्या भारतात वर्तमानपत्र खूप आहेत, पण सगळ्या वर्तमानपत्राचं नाव मी एकच ठेवलेलं आहे. आणि मी हे प्रतापरावांना पण एकदा सांगितलं की सगळ्या वर्तमानपत्राचं नाव आहे क्राईम्स ऑफ इंडिया. तुम्ही जर बघितलं तर कुठलंही वर्तमानपत्र बघा, त्याच्यातल्या 40 ते 50% निगेटिव्ह न्यूज असतात. कुठला तरी गुन्हा काहीतरी, त्याच्यातनं आपल्याला काही सकारात्मक काही कळत नाही. आणि आपल्याला वर्तमानपत्रातनं सकारात्मक बातमी कुठली हे शोधायची तुम्ही सवय लावून घ्या. आणि आज अतिशय उत्कृष्ट बातमी होती, पण ती खूप लोकांना कळलीच नाही. एल लिली म्हणून एक अमेरिकन फार्मा कंपनी आहे, त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट केली फार्मा सेक्टरमध्ये. आणि हे ट्रम्पला दिलेलं सणसणीत उत्तर आहे. म्हणजे हे जे तो H1B इमिग्रेशन कमी करतोय, तर त्या MNCs सगळे भारतात आणि थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये केंद्र सुरू करत आहेत. आणि ह्याचंच एक नाव आहे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, ज्याला GCC म्हणतात. आणि मागच्या आठवड्यातली बातमी होती, तुम्ही किती लोकांनी वाचली माहिती नाही, महाराष्ट्र सरकारने GCC फ्रेंडली धोरण केलेलं आहे. आता GCC म्हणजे काय तर कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीचं भारतातलं केंद्र. अशी केंद्र महाराष्ट्रात 700 आहेत, त्यातली पुण्यात 370 आहेत, मुंबई आणि नवी मुंबईत 200 आहेत आणि इतर शहरात कमी आहेत. तर हे प्रमाण इतर शहरात वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ते धोरण जाहीर केलं. पण मला माहिती आहे की एवढं सगळं धोरण करून सुद्धा शेवटी सगळे येऊन पुण्यातच कडमडणार आणि आम्हाला ट्रॅफिक जॅम वाढवणार आमचा. आणि पण सांगायचा मुद्दा असा की ही GCC ही विशेषतः जे तंत्रज्ञान, कॉमर्स, MBA वगैरे हे तुम्ही करताय, ही तुम्हाला उत्कृष्ट करिअर संधी आहे. फक्त GCCमध्ये तुम्ही नोकरी कशी मिळवणार याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि इथं जर तुम्ही अवलंबून राहिलात पारंपरिक दृष्टिकोनावर की मी आपली पदवी घेईन मग अप्लाय करीन, तर हा दृष्टिकोन तुम्ही बदला. आणि ह्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की 100% करिअरमध्ये पदवी, 35% सॉफ्ट स्किल्स, 10-12% हार्ड स्किल्स, AI, डेटा सिक्युरिटी ही IT साठी किंवा इतर लोकांसाठी इतर. आणि शेवटचा जो भाग आहे जो समितीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जातो, पण किती लोक तुम्ही फायदा घेता हे मला माहिती नाही, तो म्हणजे इंटर्नशिप्स, ॲक्च्युअल वर्क एक्सपिरियन्स. आणि हा आपल्या पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेतला एक दोष आहे की सगळं पुस्तकी ज्ञान दिलं जातं पण व्यावहारिक ज्ञान मिळत नाही. आणि हे ॲक्च्युली मला याचं उत्तर कळलं नाही. मी खूप लोकांना हा विचारतो, मी AICTच्या पण बोर्डवर होतो, की मेडिकल एज्युकेशन तुम्ही बघा, आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण 160 वर्षापूर्वी सुरू झालं, पण तिथं कसं आहे की हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज नाही, हॉस्पिटल असल्याशिवाय डेंटल कॉलेज नाही. त्यामुळे होतं काय की त्यांच्या व्यवस्थेमध्ये 50% प्रात्यक्षिक आणि 50% थिअरी हे पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे कधीही तुम्ही असं ऐकलं का की अनएम्प्लॉयबल डॉक्टर अशी टर्म तरी ऐकली का? डॉक्टर बेकार आहे असं कधीतरी ऐकलं का? किंवा एक डेंटिस्ट आहे, शिकला आणि बेकार आहे असं झालं का? असं का नाही होत? कारण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे. असं तुम्ही कधी ऐकलं की डॉक्टरला इंजेक्शन देता येत नाही? पण मला असे मेकॅनिकल इंजिनियर माहिती आहेत ज्यांना गाडीचं टायर पंक्चर काढता येत नाही, कारण ते महत्त्वाचं नाही असं आपण हे करतो. तर ही कौशल्य आणि हे कार्यानुभव. आणि अजून एक समितीतल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, आणि मला तुमच्यावर खूप माझ्या अपेक्षा आहेत की तुमची संघभावना खूप आहे. विशेषतः IT आणि MNCsमध्ये टीम प्लेयर लागतात, ते तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये क्रॅक करायचं शिका, की तुम्ही मिळून मिसळून राहा. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये एकच मुलगा पहिला येतो आणि सगळी रेस जी असते की मला पहिला यायचं. इंडस्ट्रीमध्ये असं काही नसतं, टीम असते आणि टीमला प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यात कुठला मुलगा राहतो. आणि आता तुम्ही काल वाचला असेल, अजून एक वाईट बातमी होती की पुण्यामध्ये TCSने 2000 लोकांना काढलं.
हे तुम्ही वाचलं असेल. तर हे सॅकिंग पण सुरू आहे. मग आता तुम्ही हा विचार केला का की कुठल्या लोकांना काढतात? नॉन परफॉर्मर्स. आता हे नॉन परफॉर्मर्स कोण असतात? तर ते शैक्षणिक पात्रता हा एक वेगळा इश्यू आहे. जे मिळून मिसळून राहतात, कंपनी फर्स्ट हे धोरण वापरतात, कंपनीसाठी त्याग करायला तयार असतात, अशा ॲटिट्यूडची जी मुलं असतात त्यांची कधीही नोकरी जात नाही, कारण त्यांना सर्वांना ते हवे असतात. पण जे लोक विशेषतः जातात, आता मी कुठलं शहर आणि हे असं काही फार बोलत नाही, पण इन्फॉर्मली मी नंतर सांगेन, पण काही विशिष्ट ॲटिट्यूडची मुलं असतात, त्यांची अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप छान असते आणि ते चमकोगिरी करण्यात एक्सपर्ट असतात, पण टीम प्लेअर म्हणून झिरो असतात. पण सगळ्या बॉसला याच्याबद्दल चाड्या कर, मग पॉलिटिक्स सुरू कर, अशा ॲटिट्यूडनं ते काम करतात आणि मग इव्हेंच्युअली ते एक्सपोज होतात आणि मग त्यांना हाकलून दिलं जातं. मग त्यांना मग ते बाहेर जाऊन काय सांगणार? ते कधीही सांगत नाहीत की माझ्या ॲटिट्यूडमुळे मी गेलो. आणि त्यांना हे सांगितलं जातं अप्रिझलमध्ये की हे बदल, पण ही ॲटिट्यूड बदलली जात नाही. तर समितीमध्ये तुम्ही ही जी सवय लावलेली आहे एकमेकांचं कौतुक करायची, एक मिसळून राहायची, ही सवय तशीच चालू ठेवा आणि त्याचा तुम्हाला आयुष्यात नक्की खूप मोठा फायदा होईल. आणि ह्यासाठी मी अजून तुषारला विनंती करतो की तुमचेच समितीचे ॲल्युमनी म्हणजे जे माजी विद्यार्थी आहेत त्यातले तुम्ही HR मधले शोधा आणि IT मध्ये असे तुम्हाला मिळतील. मग त्यांचा गायडन्स घ्या की तुमच्याकडे ओपनिंग्स कुठले आहेत. आणि माझी एक समितीला विनंती आहे की तुम्ही एक इन्फॉर्मल पोर्टल तयार करा ओपन जॉब्सचं. कारण आपण एकांगी बातमी बघतो की इकडून नोकऱ्या गेल्या, पण ॲट द सेम टाईम आता मी इंडस्ट्रीतल्या लोकांना विचारतो की तुम्ही सगळ्यांना सॅक करताय का? असं नाही, त्यांना पण लोक हवी आहेत. असं कुठंच नाही आहे की कुठल्याही इंडस्ट्रीला एकही माणूस नको असं नाही आहे. फक्त त्यांना हवी ती माणसं त्यांना मिळत नाहीत, ही त्यांची शोकांतिका आहे. आणि आपण जो सप्लाय करतो ती एम्प्लॉयबल नाहीत. तर समितीमध्ये ही तुम्ही जोडणी करायचा प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत आणि पुढची 21वी शतक हे भारताचंच शतक आहे असं माझा त्याच्यावर ठाम विश्वास आहे. आणि मी यासाठी माझ्या लेवलवर खूप काम करतोय. मी खूप तुमच्यासारख्या लोकांना भेटतो, पॉडकास्ट करतो, इंडिव्हिज्युअल त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो, नोकऱ्या लावून देतो त्यांना. फक्त माझं मॉडेल आहे की मी असं रँडम करत नाही, पहिल्यांदा तो मुलगा किंवा मुलगी समजून घेतो आणि मला जर कॉन्फिडन्स आला की ॲटिट्यूड बरोबर आहे तरच मी पुढं मदत करतो. आणि माझं थोडंफार नाव आहे. आता कालच मी आनंद देशपांडेला भेटलो होतो आणि मी त्याला फक्त पर्सनल रिक्वेस्ट जेन्युइन केसमध्येच करतो आणि त्यातल्या जवळजवळ 60-70% लोकांना त्यांनी परसिस्टंटमध्ये नोकरी दिली. आणि तो मला म्हणाला की तू जे रेकमेंड करतोस ती चांगलीच मुलं असतात, त्यामुळे तो म्हणतो माझं काम तुम्ही कमी करता. तर असं मी तुम्हाला कोणाला शिफारस नक्की करीन. तुमच्यापैकी ज्यांना स्टार्टअप सुरू करायचे आहेत त्यांना पण गायडन्स देईन. त्याच्यात फक्त एक अनुभवावरनं मी सांगतो की ताबडतोब उद्योजक व्हायचा निर्णय घेऊ नका, कारण भांडवल हा एक मोठा प्रश्न असतो आणि स्वतःच्याच उद्योगात तुम्हाला पगार कोणी देत नाही. तर थोडा अनुभव घ्या, थोडं टीमवर्क तयार करा आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपला बिझनेस प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतं तर त्यावेळेला पाण्यात पडा आणि मग उद्योजक व्हायचा प्रयत्न करा. कारण दुर्दैवाने गेल्या 12 वर्षामध्ये हे स्टॅटिस्टिक्स आहे की ज्यांनी स्टार्टअप रजिस्टर केलं त्यातले 1000 दिवस तगलेले फक्त 12% आहेत. 88% स्टार्टअप बंद पडली. याचं कारण हेच आहे की कुठंतरी प्लॅनिंगमध्ये चूक झाली. आणि मग शेवटी कसं आहे की ते रुपी बँकेची एक पूर्वी ॲड होती खूप फेमस, PMTच्या मागे लावायची, कुठलंही सोंग आणता येतं पण पैशाचं नाही आणता येत. जर तुम्हाला कस्टमर नाही मिळाला, जर पैसे नाही आले, प्रॉफिट नाही झाला तर तुम्ही व्यवसाय कसं चालवणार? तर हा एक त्याचा स्टार्टअपमधला महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्याच्यावर पण तुम्ही काम करा. आणि बोलण्यासारखं खूप आहे आणि मला समितीत कधीही वारंवार यायला आवडतं. फक्त फोकस ग्रुप जर केले, छोटे ग्रुप, आणि एवढ्या मोठ्या संख्येने पण गरज नाही, पण लाईक माइंडेड ॲटिट्यूडच्या लोकांना जर बोलवलं तर त्यांना मोठं करण्यात मी नक्की हे करतो. मी तुषारला अनेक वेळा सांगितलं की तुमच्या गरजा सांगा, मला शक्य होतील त्या मी स्वतः पूर्ण करीन. आणि नाहीतर मी कोणाला तरी शब्द टाकेन की बाबा रे हे कर. तर त्यातलं एक आत्ता मी तुम्हाला सांगतो की तुमच्यापैकी ज्यांना जपानी शिकण्याची इच्छा आहे त्यांना मी नक्की आर्थिक मदत करीन. फक्त एकच त्याचं रायडर आहे की मी कायम सांगतो की फुकट 100% होणार नाही. समजा त्याची फी 5000 रुपये असेल तर तुम्ही 500 रुपये भरायचे आणि तो कोर्स करायचा. आणि जर तुम्ही पूर्ण केला आणि तुम्ही N5 सर्टिफाय झालात तर ते तुम्ही जे काही भरले ते तुम्हाला परत मिळतील.
म्हणजे ते डिपॉझिट असं समजा. कारण माझे जपानी शिकवायचे अनुभव खूप वाईट आहेत. मुलं सुरू होतात, 15-20 दिवस जातात आणि नंतर सोडून देतात, कारण ती भाषा शिकायला थोडी अवघड आहे, स्क्रिप्ट वेगळी आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यात नो पेन नो गेन, काहीतरी कष्ट करायला पाहिजेत ना तुम्हाला. तर तुम्ही इंग्रजी आणि जपानीवर सर्व स्ट्रीमच्या मुलांनी तुम्ही फोकस करा. इंग्रजी शिकवणारे खूप आहेत आपल्याकडे, समितीमध्ये असतील, पण तुम्हाला गरज पडली तर ते पण मी स्पॉन्सर करेन. पण शक्यतो इंग्रजीसाठी वेळ ही येणार नाही. पण तुम्ही एकदा ते ब्रिटिश लायब्ररीत किंवा तुम्ही गुगल करू शकता, वर्षातनं 2 वेळा त्यांच्या परीक्षा होतात बेकच्या. जर त्यांना आत्मविश्वास आहे की आपल्याला इंग्लिश चांगलं येतं, तुम्ही बेसिक ॲडव्हान्स बेसिक तरी पास होऊन दाखवा बेकची. आणि जर वाटलं तर त्याची फी मी स्पॉन्सर करेन. बेकची ती थोडी जास्त असू शकेल, पण त्यांनी तुम्हाला खूप मदत मिळेल. आणि त्याची दुसरी लेवल आहे ती ॲडव्हान्स लेवल आहे. मी माझ्या मुलांनी ती केली होती, त्यांनी मला 12 वर्षापूर्वी सांगितलं. आत्ताचं मॉडेल माहिती नाही, तर त्यांना एक टेप दिली होती आणि ती तुम्ही ऐकायची तासभर, आणि नंतर परीक्षा तुम्ही जे ऐकलं त्याच्यावर आहे, असं त्यांचं त्यावेळेला मॉडेल होतं. म्हणजे ते असं नाही की सिलेबस असं आहे आणि मग तुम्ही करा. तर ही वेगळ्या पद्धतीची परीक्षा आहे. तुम्हाला खरंच येत असेल तरच तुम्ही तिथं पास होऊ शकता. आणि त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं आहे की भारतामध्ये इंग्रजी हे विविध प्रकारे बोललं जातं. म्हणजे नवज्योत सिद्धू जे बोलतो ते पिंग्लिश असतं, पंजाबी इंग्लिश. ममता बॅनर्जी ज्या बोलतात ते बिंग्लिश असतं, बंगाली इंग्लिश. स्टॅलिन जे बोलतो ते टिंग्लिश असतं, तमिळ इंग्लिश. आणि आपल्या पुण्यात जे बोललं जातं महाराष्ट्रात ते मिंग्लिश असतं. आपल्याला ॲक्सेंट न्यूट्रल इंग्लिश शिकायचं आहे आणि ते प्रयत्नपूर्वक शक्य आहे. त्यासाठी तुम्ही समितीमध्ये वर्तमानपत्र येतात, आवर्जून इंग्रजी वर्तमानपत्र वाचा आणि त्यातलं एडिटोरियल पेज वाचा. बाकी हे सोडून द्या. आणि शक्यतो जमलं तर स्पोर्ट्स, म्हणजे हे बॉलिवूड स्टारची लफडी सोडून द्या. कशाला, त्याच्यावर तुम्हाला काय फरक पडतो? आपलं ध्येय काय आहे, करिअर आणि व्यावसायिक यश. तर त्यासाठी फक्त संपादकीय पेज जे आहे ते वाचा. त्याच्यात काही एडिटोरियल छान असतात इंडियन एक्सप्रेस टाइम्समध्ये. मग तुम्ही कुठले शब्द अडले ते लिहून काढा, मग डिक्शनरीतनं जाऊन बघा. आणि अजून एक प्रयत्न करा, तुम्ही एकमेकांशी इंग्रजीत बोलायचा सराव करा. मी तुम्हाला एक सांगतो की अमिताभ बच्चन यांनी स्वतः सांगितलं एका ब्लॉगवर की सुरुवातीला त्यांना अपयशाचा सामना करायला. तुमच्याही किती लोकांना माहिती आहे की अमिताभ बच्चन यांचे 7 पिक्चर पडले होते. त्यांनी ऑल इंडिया रेडिओवर ब्रॉडकास्टिंगचा इंटरव्ह्यू दिला, तर त्यांना सांगितलं गेलं की तुमचा आवाज वाईट आहे, म्हणून त्यांना तिथं पण रिजेक्शन झालं. मग नंतर त्यांना सांगितलं की तू उंच आहेस, तुला हात कसे वापरायचे ते कळत नाही, तुझी डायलॉग डिलिव्हरी पण बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं, ते सकाळी उठून आरशासमोर दात घासल्यावर स्वतःचीच बोलायची, एक कुठला तरी विषय घ्यायची आणि मग बोलायचे. तिथनं त्यांना ती हाताचं काय करायचं ती शैली गवसली, डायलॉग डिलिव्हरी गवसली. हे तुम्ही स्वतः करायचा प्रयत्न करा. इंग्रजीत बोलायचा सराव करा आणि ॲक्सेंट न्यूट्रल. आणि ह्यासाठी तुमचे 2 रोल मॉडेल पाहिजेत. आता हे उत्तम मी तुम्हाला बॉलिवूडचे सांगतो, सैफ अली खान आणि कटरीना कैफ यांचे सिनेमे बघा, ते कसं बोलतात बघा. कटरीना तर ती इंग्लिशमध्येच हिंदी बोलते, कारण ती ॲक्च्युली UK एज्युकेटेड आहे. किंवा सैफची बहीण जी आहे सोहा अली खान, मी तिला अनेक वेळा भेटतो, ती अतिशय ॲक्सेंट न्यूट्रल चांगलं इंग्लिश बोलते. किंवा तुम्ही गुगलवर जा, यूट्यूब चॅनेल्स आहेत की हाऊ टू स्पीक ॲक्सेंट न्यूट्रल इंग्लिश. तर हे तुम्ही बोलायचा प्रयत्न करा आणि हे केलं तर तुम्ही इम्प्रेस कराल लोकांना. आणि आपलं ध्येय काय, मी तुम्हाला ते GCC सांगतो. आता GCC म्हणजे काय, ग्लोबल म्हणजे काय, तर मल्टीनॅशनल कंपनी. आता त्यांना जर तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर त्यांना अपेक्षित कौशल्य ही तुमच्यात दिसली पाहिजे. आणि तिथले जे लोक आहेत HR ची लोक, त्यांचं आता हे मला तुम्ही हे डेरोगेटरी वाक्य आहे पण मी मुद्दा म्हणून सांगतो. मी काल एका माणसाशी बोलत होतो, मी त्याला म्हटलं की आमच्या मराठी मुलांना तुम्ही संधी का नाही देत. तो म्हणला नाही यार वो घाटी इंग्लिश बोलते. आता हे घाटी इंग्लिश काय आहे प्रकरण, आणि हा आपला दोष आहे असं समजा. आणि तुमच्यापैकी आता मी फार हे बोलत नाही, पण मराठीसुद्धा आपण कसं बोलतो, आपल्याकडे विविध प्रकारे हे बोललं जातं. तर हे सरळ तुम्ही बदला. तुम्ही घरी कसंही बोला, मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण तुम्हाला सफाईदार इंग्लिश, सफाईदार जपानी हे शिका. हे सवयीनं तुम्हाला शक्य आहे. आणि ती जर करिअरची गरज असेल, ती जर जॉबची गरज असेल तर तुम्हाला ते आत्मसात करता येईल. कारण तुम्ही सगळे मेहनती आहात, तुमच्याकडे बलस्थानं पण खूप आहेत इतर मुलांच्या तुलनेमध्ये. आणि त्यामुळे मी समितीची मुलं सगळ्यांना रेकमेंड करतो की तुम्ही ह्यांना भर द्या. कारण इथं तुम्हाला शिस्त शिकवली जाते, इथं तुम्ही मिळून मिसळून राहता, इथं व्यसनं नाहीत तुम्हाला.
अशा प्रकारची जर तरुण पिढी तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एक गठ्ठा समितीत मुलं मिळतात. पण हे जर थोडंसं फिनिशिंग स्कूल तुम्ही केलं तर अजून मी तुषारला 1-2दा बोललो होतो की आपण इथं जॉब फेअर घेऊ आणि आता दिवाळीनंतर ह्या ॲक्टिव्हिटीज सुरू करू. आणि HRAI म्हणून एक IT संघटना आहे, मी त्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्ही येऊन हे करा. पण तुम्ही समितीवर पोर्टल करा, इनहाऊस रिसोर्सेस वापरून करा. आणि ज्यांना कोणाला IT करिअर्स करायची आहेत त्यांना मी नक्कीच मार्गदर्शन करीन. आता मी फार बोलणार नाही, पण 1-2 मिनटं एक गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो, मग आपण प्रश्नोत्तर करू शकतो. ही गोष्ट ॲक्च्युली व्हायरल पण झाली आहे. तुम्ही जर इन्स्टा रील्स वगैरे बघत असाल तर ही माझी रील खूप व्हायरल झाली होती. ही गोष्ट ॲक्च्युली 3 भागात आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला भाग आहे 87 सालचा. त्या काळात मी टेल्कोमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होतो, पण मला लहानपणापासून लिहायची सवय होती. मग माझा पेपर कॉम्प्युटर सोसायटी इंडियाच्या जर्नलमध्ये सिलेक्ट झाला होता आणि त्या प्रेझेंटेशनसाठी मला मुंबईला बोलवलं होतं. आणि त्या काळात एक्सप्रेसवे नव्हतं, आम्हाला 2च ऑप्शन होते, डेक्कन क्वीन किंवा टॅक्सी. आम्ही 3 जण पुण्याहून टॅक्सीने निघालो आणि आम्ही लोणावळ्याला एक रामकृष्ण म्हणून जागा आहे, तिथं तो टॅक्सी ड्रायव्हरचा एक अड्डा, तिथं ते ब्रेकफास्टला थांबवायचे. तिथं आम्ही 3 थांबलो. तिथं एक मुलगा एक मासिक घेऊन बघत होता आणि मग त्याच्यात माझा फोटो आणि पेपर होता. मग तो माझा मॅच झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की तुम्हीच दीपक शिकारपूर का? म्हटलं हो. मग तो म्हणाला की तुमचा नाश्ता झाला की माझं तुमच्याशी काम आहे. मग म्हटलं काय काम आहे, मला काही कळलं नाही. मग ब्रेकफास्ट झाल्यावर तो मला रिसेप्शनला घेऊन गेला आणि त्या काळात मोबाईल फोन नव्हते. त्यांनी एक STD कॉल केला. तो कॉल कुणाला केला होता तर एक रामराव अधिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून आहे वाशीला, त्याच्या प्रिन्सिपल डॉक्टर कुलकर्णी, जे मला ओळखत होते मी त्यांना ओळखत होतो, त्यांनी फोन केला. मग कुलकर्णी सर माझ्याशी बोलायला लागले की ते म्हणाले दीपक मला माहिती आहे की तू मुंबईला चालला आहेस, पण तुझा पेपर 4 वाजता आहे आणि आत्ता 10च वाजले, तर तुला मध्ये वेळ आहे तर तू माझ्या कॉलेजला ये, मला तुझे 2 तास हवेत. मी म्हटलं का? तर तुम्हाला म्हणून मी सांगतो की आपल्या भारतात पहिली IT इंजिनिअरिंगची बॅच 87 साली आली. म्हणजे मी 85 साली BE झालो, पण मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. नंतर मी ITत गेलो, पण त्या काळात IT इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असं काही नव्हतं. ते पहिली बॅच आली 87ला आणि त्यासाठी ही जे रामराव अधिक ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी आहे ते फक्त IT इंजिनिअरिंगचं ते कॉलेज आहे. तर त्यांनी मला सांगितलं की आमची जी 40 मुलं पास झाली आहेत त्यांचा आज सत्कार समारंभ आहे, जसा तुमचा आज झाला, आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ आहे. मी त्यांना म्हटलं छान, पण मी काय करू? ते म्हणाले प्रॉब्लेम असा आहे की आमचा प्रमुख पाहुणा जो होता तो आजारी पडला आहे. आता ही मुलं 1 तासाने येतील आणि मला कळत नाही की प्रमुख पाहुणा कोण, तर तूच माझा प्रमुख पाहुणा. तेव्हा मला आयुष्यात लक्षात आलं की रिप्लेसमेंट चीफ गेस्ट असं असतं. आणि नंतर मी ही टर्म लोकांना सांगतो की ऐनवेळी प्रमुख पाहुणा गळला तर काय, तुमच्यात ही स्किल पाहिजे कुणीतरी नवीन माणूस जनरेट करायचं. मग तिथं मी आयुष्यात पहिल्यांदा रिप्लेसमेंट चीफ गेस्ट म्हणून गेलो. मग फक्त मी एक करत होतो की थोडंसं त्या विद्यार्थ्यांशी बोलत होतो, पण शेवटचे 5 जे होते ते हुशार होते, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये आलेले, मुंबई विद्यापीठ, त्या काळात बॉम्बे युनिव्हर्सिटीवर. मग त्यांना मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारत होतो की तुझं प्लेसमेंट काय झालं, तू कुठं जाणार? त्या 5पैकी 4 लोकांनी मला अपेक्षित उत्तरं दिली. एकाने फक्त सांगितलं की आय लाईक म्युझिक, एवढंच बोलला तो फक्त, आणि ते मला थोडं ऑड वाटलं, कुलकर्णी सरांना पण ऑड वाटलं. मग त्यांनी त्या मुलाला परत बोलवलं, मी त्याचा साक्षीदार होतो, आणि ते त्याला सांगत होते की अरे तू एवढं ब्रिलियंट IT इंजिनियर आहेस, तू अमेरिकेला जा, तू इकडं प्लेसमेंट होईल, तू पैसे मिळव, संगीत ही काय, ही छंद आहे, तू तो छंद म्हणून जोपास, असं काय करतोस तू? त्या मुलाने आमच्याकडे बघून ना ऐकल्यासारखं केलं. हा झाला गोष्टीचा पहिला भाग. दुसरा भाग 2005 साली मला एका लग्नात कुलकर्णी सर भेटले होते आणि त्यावेळेला ते रिटायर झाले होते. मग ते मला म्हणाले, आमचं बोलणं झालं, मग मी जायला लागलो. मग ते म्हणाले दीपक 1 मिनिट थांब. मग ते मला म्हणाले की तुला आठवतं का तुम्ही माझ्या कॉलेजला आला होतास, आपण सत्कार केले मुलांची, तिथं एक मुलगा आपल्याला म्हणाला होता बघ मला संगीत आवडतं, त्याला शंकर महादेवन म्हणतात. टाळ्या कशाला वाजवल्या? तर सांगायचा मुद्दा असा की शंकर महादेवन हा ब्रिलियंट IT इंजिनियर होता आणि त्यांनी एकही दिवस ITमध्ये करिअर केलं नाही, कारण त्याला त्याचा आतला आवाज कळला होता आणि त्याचं संगीतावर इतकं प्रेम की त्यांनी संगीता श्रृंगारपुरेशी लग्न केलं. बायकोचं नाव पण संगीता, आणि त्याला मराठी चांगलं येतं. हा झाला गोष्टीचा दुसरा भाग. 2022 15 ऑगस्ट मी न्यूयॉर्कला होतो. तिथं BMM म्हणून एक अटलांटिक सिटीला इव्हेंट होते आणि तिथं मी वक्ता होतो. आणि मग मी न्यूयॉर्कला एक विकेंडला म्हणून आलो होतो.
आणि 14 ऑगस्टला मला एका माझ्या मित्रांनी सांगितलं की उद्या टाइम स्क्वेअरला ये. टाइम स्क्वेअर ही मॅनहॅटनची एक आयकॉनिक जागा आहे आणि तिथं एक तुमच्या बकेट लिस्टमध्ये ठेवा की आयुष्यात एकदा तरी मॅनहॅटनला जाऊन या आणि फिरून या टाइम स्क्वेअरवर. तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. मी तो 7-8 वेळा घेतला आहे. मग तो म्हणाला की टाइम स्क्वेअरला आम्ही मेयर ऑफ न्यूयॉर्कची परवानगी घेतली आहे आणि भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे, तर आपल्याला तिथं ध्वजारोहणाची परवानगी मिळाली आहे. तर आम्ही सगळ्या भारतीयांना विनंती केली की तुम्ही या. मग मी गंमत म्हणून गेलो की कारण बाकी हे मी 15 ऑगस्टची फंक्शन भारतात अनेक वेळा केली, मग न्यूयॉर्कला बघूया. तर त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता शंकर महादेवन आणि मग तिथं मी मॅनहॅटनला लवकर गेलो. तर तिथं मला एक अतिशय विनोदी दृश्य बघितलं. तिथं अमेरिकन लोक आम्हाला ध्वज विकत होते भारताचा आणि तो मी मुद्दामून $1 अनेक ध्वज विकत घेतले. कधी त्या अमेरिकन माणसाकडनं आपलं इंडियन फ्लॅग विकत घ्यायचा, पण ठीक आहे मजा म्हणून मी केलं ते. मग नंतर चहापानाला शंकर महादेवन मला 1 to 1 भेटला. मग मी त्याला भेटलो आणि मग त्याला मी सांगितलं की आपण दुसऱ्यांदा भेटतोय. तो म्हणाला पहिल्यांदा कधी भेटलं. मला माहिती होतं त्याला मराठी चांगलं येतं कारण तो इथंच वाशीला राहतो. तर मी त्याला म्हटलं तुला आठवतं का की तू तुझ्या कॉलेज मध्ये जेव्हा तू ग्रॅज्युएट झालास तेव्हा तुझा सत्कार झाला होता, त्याला प्रमुख पाहुणा कोण होता माहिती आहे का तुला? तो म्हटला नाही. तो म्हटलं मी. पण त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो म्हणाला हो तुम्ही साधारण तसेच दिसता. म्हणजे तो माझ्या दृष्टीनं मिळालेलं मोठं कॉम्प्लिमेंट आहे. मग त्यांनी मला विचारलं आता तुम्ही काय करता? मी म्हटलं आता नाही, मी माझं ॲक्टिव्ह करिअर संपलं. आता मी फक्त युवकांना मदत करतो, IT कंपन्यात जातो, त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो आणि लेक्चर्स देतो, पुस्तकं लिहितो, हेच माझं आता आयुष्य. मग तो मला म्हणाला की तुम्ही ह्याच्या पुढं जेव्हा केव्हा तरुणांशी बोलत असाल तेव्हा माझं उदाहरण सांगा. आणि हे तुम्हाला मग मुद्दामून ही गोष्ट सांगितली. आणि हे आपल्याकडे कसं आहे की साधं सांगितलं तर लोकांना कळत नाही, पण कॉम्प्लिकेट करून सांगितलं की लगेच कळतं. म्हणून मी शंकर महादेवांच्या आयुष्यावर एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला केला आहे. तुमच्यावेळी किती लोकांना पायथागोरस थेरम आठवतो? न्यूटन्स लॉज आठवतात का? नाही. 1 2 3 ॲक्शन रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट. आता तुम्हाला एक मी वाईट बंदी देतो, हे आठवून तुमचं आयुष्याचं काही भलं होणार नाही आहे, कारण हे सगळं पाठ करून तुम्ही पास झालेले आहात. पण शंकर महादेवनचा लॉ ऑफ लाईफ आहे ना, तो आहे P + P = E. फर्स्ट P इज पॅशन. पॅशन म्हणजे स्वतःला ओळखा. आणि सेकंड P इज प्रोफेशन. जे तुम्हाला आवडतं त्याच गोष्टीत करिअर करा. दुसरा हा माणूस सांगतो तो माणूस सांगतो या फंदात पडू नका, कारण जे तुम्हाला मनापासून आवडतं त्या गोष्टीत जर तुम्ही करिअर केलं तर तिसरा E म्हणजे एक्सलन्स ऑटोमॅटिकली कम्स. हे शंकर महादेवन्स लॉ ऑफ करिअरचे. याचं एक्झॅक्टली उलटी मी शेकडो उदाहरणं बघितली. म्हणजे त्या मुलामुलीला आवडतं एक, करिअर कुठंतरी ती करते. मग जेव्हा तुम्हाला गोष्ट आवडत नसते तेव्हा मग तुम्ही काय करता? तुमची मनोवृत्ती काय असते? ती पाट्या टाकण्याची असते. म्हणजे मनापासून नाही तुम्ही काम करत. मग ते मनापासून होत नाही, मग त्याला मग जॉब सॅटिस्फॅक्शन नाही, अशा सगळ्या गोष्टी घडतात. तर ह्या फंदात पडू नका. शक्य झालं तर स्वतःला ओळखा. यासाठी आजकाल प्रोफेशनल ॲप्टिट्यूड टेस्ट पण आहेत. म्हणजे ज्ञान प्रबोधिनीची सगळ्यात पॉप्युलर आहे, पण तुम्ही कुठलीही घेऊ शकता. आणि तुम्ही स्वतः निर्णय घ्या, कारण तुम्ही आता या स्टेजला आलेलात की आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे आणि त्यात सगळ्यात तुम्हाला यश मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी जरी देवेंद्र फडणवीस नसलो तरी मी तुम्हाला प्रॉमिस करतो मी पुन्हा येईन. ओके.